गावातले गणपतराव आजोबा हे सगळ्यांचे लाडके होते. वयाच्या 80व्या वर्षी त्यांची तब्येत मस्त आणि हसरा स्वभाव कायम होता. सकाळी मंदिरात जाऊन आरती करायची, नंतर वडाच्या झाडाखाली बाकावर बसून गावातल्या लोकांशी गप्पा मारायच्या. गावच्या मुलांना जुन्या गोष्टी सांगायच्या. हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. पण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच एक हलकासा एकटेपणाचा सावलीसारखा भाव दिसायचा. कारण बाई गेल्यापासून घरात कोणीच नव्हतं. मुलं शहरात नोकरीला होती, नातवंड सगळे मोबाईलमध्ये गुंतलेले. गावात कोणी विचारलं की आजोबा हसून टाळायचे, पण मनात मात्र ते एकटे वाटायचे. एका दिवशी गावात एक नवीन व्यक्ती राहायला आली, शोभाबाई. त्या 35-40 वर्ष शहरात राहिल्या होत्या. नवरा गेल्यानंतर मुलं परदेशात निघून गेली आणि त्या परत गावातल्या जुन्या घरात आल्या. सुरुवातीला सगळ्यांना त्यांचं येणं थोडं वेगळं वाटलं. एवढ्या वयात एकटी राहायला आली. पण शोभाबाई हसऱ्या आणि गोड बोलणाऱ्या असल्यामुळे लवकरच गावात मिसळल्या. गणपतरावांनी त्यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्यांच्या मनात एक कुतूहल निर्माण झालं. दुसऱ्या दिवशी ते शोभाबाईंच्या घरी गेले आणि म्हणाले, अहो शोभाबाई, गावात स्वागत करायला आलो. काही लागलं का तुम्हाला? गावात नवे आहात ना? शोभाबाईंनी हसत त्यांना चहा दिला. गप्पांच्या ओघात त्यांची पहिली भेट जमली. गणपतरावांनी गावातल्या गोष्टी सांगितल्या. शोभाबाईंनी त्यांच्या शहरातल्या आठवणी सांगितल्या. हळूहळू हे भेटणं रोजच झालं. गणपतराव सकाळी शोभाबाईंकडे जात. दोघं चहा प्यायचे, जुन्या आठवणींवर हसायचे. शोभाबाईंना त्यांना सांगायच्या, मी तरुणपणी नाटकं करायचे. आमच्या काळी फारसा फोटो घ्यायची सोय नव्हती, म्हणून आठवणीच उरल्या. गणपतरावांना हे ऐकून आश्चर्य वाटायचं. अरे वा, आमच्या गावात नटी राहायला आली आहे. दोघे हसून गप्पा मारायचे. गावातल्या बायकांना मात्र गप्पांचा विषय मिळाला. गणपतराव रोज शोभाबाईंकडे जातात. काहीतरी आहे का? पण गणपतराव हसून म्हणायचे, अहो आमचं वय बघा आधी, आम्ही फक्त मित्र आहोत. दरम्यान शहरातून गणपतरावांचा नातू रोहन गावात आला. त्याने पाहिलं की आजोबा रोज शोभाबाईंकडे जातात. त्याला थोडं विचित्र वाटलं आणि त्याने आजोबांना विचारलं, आजोबा तुम्ही रोज तिकडे काय करायला जाता? आजोबा हसून म्हणाले, अरे ती माझी मैत्रीण आहे. तुझ्या आजीच्या मृत्यूनंतर मी कधी कोणाशी मन मोकळं बोललो नाही, पण ही बाई आली आणि माझं आयुष्य परत रंगीन झालं. रोहन पहिल्यांदा गोंधळला, पण एके दिवशी तोही शोभाबाईंकडे गेला. त्यांनी त्याला गरम बटाटे वडे करून दिले. त्याच्याशी गप्पा मारल्या आणि रोहन लगेच त्यांचा फॅन झाला. गावात वार्षिक हरिनाम सप्ताह ठरला. गणपतरावांनी शोभाबाईंना सांगितलं, तुम्ही एक अभंग गा ना, लोकांना कळू दे की तुम्ही किती छान गाता. शोभाबाई संकोचला, पण शेवटी स्टेजवर गेल्या आणि सुंदर अभंग म्हणाल्या. संपूर्ण गाव टाळ्यांनी दणाणून गेलं. लोक म्हणाले, गणपतरावांची मैत्रीण किती छान गाते. त्या दिवसापासून गावातले लोक त्यांच्याबद्दल कुजबूज करणं सोडून त्यांचं कौतुक करू लागले. पण एका दिवशी शोभाबाई आजारी पडल्या. गणपतरावांनी स्वतः त्यांना दवाखान्यात नेलं, औषधं आणली, रोज खिचडी करून दिली. शोभाबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. गणपतराव, तुम्ही असं का करता? मी काही तुमच्यावर उपकार केले नाही. गणपतराव हसले. मैत्रीत उपकार नसतात. तू मला परत हसवलंस, जगायला कारण दिलंस. आता मी तुझी काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. त्या शब्दांनी शोभाबाईंचं मन भरून आलं. काही दिवसात त्या बऱ्या झाल्या. गावातले लोक आता उघडपणे म्हणू लागले, गणपतराव आणि शोभाबाईंची जोडी भारी आहे. ग्रामपंचायतीने त्यांचा सत्कार केला आणि म्हणाले, गावातल्या लोकांना खरी मैत्री दाखवल्याबद्दल तुमचं आभार. त्या कार्यक्रमात रोहनने भाषण दिलं. आपल्या समाजात वयस्कर लोकांचं एकटेपण मोठं असतं, पण माझ्या आजोबांनी आणि शोभाबाईंनी दाखवलं की मैत्रीला वयाचं बंधन नसतं. ती कोणत्याही वयात तितकीच सुंदर असते. गणपतराव आणि शोभाबाई मंचावर बसले, चेहऱ्यावर समाधानाचं स्मित. त्यांना जाणवलं की आता गाव त्यांची टिंगल करत नाही, तर सन्मान करतो. त्या दिवसापासून गणपतराव आणि शोभाबाई रोज वडाच्या झाडाखाली बसून गप्पा मारू लागले. मुलांना गोष्टी सांगू लागले आणि गावासाठी छोट्या छोट्या उपक्रमांची योजना करू लागली. गावातल्या मुलांना प्रेरणा मिळाली आणि लोकांनी त्यांच्या नात्याचा आदर करायला सुरुवात केली. गणपतराव हसत म्हणायचे, गावांनो हसत राहा, जगत राहा. मैत्री ही कोणत्याही वयात होऊ शकते आणि तीच आपलं आयुष्य सुंदर करते. शोभाबाई त्यांच्याकडे पाहून हसायच्या आणि मनोमन म्हणायच्या, खरंच आयुष्याच्या संध्याकाळही नवी पहाट येऊ शकते. तर मंडळी, कथा आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.